नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड केमिस्ट्री NCERTमधील 10th युनिट, तो आहे द एस ब्लॉक एलिमेंट्स. सो एस ब्लॉक एलिमेंट्समधील जो फर्स्ट ग्रुप आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सेकंड ग्रुप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपला पेरियोडिक टेबल पाहूया. यामध्ये ॲज यू नो की हा आहे आपला एस ब्लॉक, त्याच्यानंतर हा आहे आपला पी ब्लॉक, हा आहे आपला डी ब्लॉक, हा आहे आपला पी ब्लॉक आणि हा आहे आपला एफ ब्लॉक. ओके. सो आता याच्यामध्ये आपण हा जो एस ब्लॉक आहे तर तो पाहणार आहोत. ॲज यू नो की एस ब्लॉकमध्ये दोन ग्रुप्स असतात, ग्रुप 1 आणि सेकंड ग्रुप. सो याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोणते कोणते एलिमेंट्स येतात. फर्स्ट ऑफ ऑल आहे लिथियम. हायड्रोजन जो आहे त्याला आपण कम्प्लिटली फर्स्ट ग्रुपमध्ये नाही घेत. सो त्याच्यामुळे हायड्रोजनचा एक वेगळा चॅप्टर आहे जो आपण याच्या आधी ऑलरेडी पाहिलेला असेल. सो फर्स्ट आहे याच्यामध्ये फर्स्ट ग्रुपमध्ये आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम आणि फ्रान्सियम. ओके. सो हे सगळे एलिमेंट्स यामध्ये येतात. आता जर आपण पाहिलं तर हा जो सेकंड पिरियड आहे तर याच्यामधला जो फर्स्ट एलिमेंट असणार आहे म्हणजे लिथियम असेल फर्स्ट ग्रुपमधला किंवा सेकंड ग्रुपमधला बेरिलियम असेल तर हे दोन्ही एलिमेंट्स बाकीच्या एलिमेंट्सपेक्षा काहीतरी वेगळ्या प्रॉपर्टीज दाखवतात. त्याच्यामागचं रिझन काय आहे तर ऑब्व्हियसली हे पहिले एलिमेंट्स आहेत त्या ग्रुपमधले, त्याच्यामुळे यांची साईज खूप छोटी असते कंपॅरेटिव्हली सोडियम म्हणा किंवा मॅग्नेशियम म्हणा, या दोघांचे साईज खूप छोटे असतात. आणि साईज छोटी असेल तर ॲज यू नो की साईज काय आहे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आयोनायझेशन एन्थॅल्पीशी. ओके. सो साईज छोटी असल्यामुळे यांची आयोनायझेशन एन्थॅल्पी खूप जास्त असते आणि त्यामुळे मग पटकन इलेक्ट्रॉन लूज केला जात नाही वगैरे, हे सगळं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे मोस्टली लिथियम किंवा बेरिलियम हे कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात, बट बाकीचे जे सगळे एलिमेंट्स आहेत तर ते काय करणार आहेत, आयोनिक बॉन्ड्स तयार करतात बिंग अ मेटल. ओके. सो त्याच्यामुळे लिथियम आणि बेरिलियम यांच्या प्रॉपर्टीज बऱ्याचशा वेगळ्या आहेत बाकीच्या एलिमेंट्सपेक्षा. सो आता आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. ही जी पहिली ओळ होती ही त्याबद्दलच होती. सो तुम्हाला असा प्रश्न पडलाय का की आता आपण यांना एस ब्लॉक एलिमेंट्स असं का म्हणतो? द रिझन बिहाइंड दॅट की यांना आपण एस ब्लॉक एलिमेंट्स यासाठी म्हणतो कारण यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये जो इलेक्ट्रॉन येणार आहे तर तो एस ऑर्बिटलमध्ये येतो आणि असे जे काही एलिमेंट्स आहेत ज्यांच्या आउटरमोस्ट शेलमधला इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटलमध्ये येतो त्या सगळ्या एलिमेंट्सला आपण एस ब्लॉकमध्ये टाकणार आहोत. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता तुम्हाला सगळ्यांना हे पण माहिती आहे की जो एस ब्लॉक आहे किंवा 1s2 असं आपण लिहितो. सो या ठिकाणी NS2 घेऊया आपण. NS2 असं आपण लिहितो म्हणजे याचा अर्थ एस ऑर्बिटलमध्ये आपण मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो, 2 इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो. सो हा पण प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो की एस ऑर्बिटल्स मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट करू शकतो, तर त्याचा आन्सर आहे ओनली 2 इलेक्ट्रॉन्स. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टू ग्रुप्स फर्स्ट अँड सेकंड किंवा ग्रुप 1 अँड ग्रुप 2 बिलॉंग टू एस ब्लॉक ऑफ द पेरियोडिक टेबल. Group 1 of the periodic table consists of lithium, sodium, potassium, rubidium, cesium and francium. याच्यामधला फ्रान्सियम जो आहे तर तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे याच्याबद्दल आपण या चॅप्टरमध्ये जास्त काही नाही पाहणार आहोत. आपण जास्तीत जास्त सिझियमपर्यंतच प्रॉपर्टीज पाहणार आहोत. सो दे आर कलेक्टिव्हली नोन ॲज अल्कली मेटल्स. आता यांना आपण अल्कली मेटल्स का म्हणतो, कारण ते हायड्रॉक्साईड्स जेव्हा आपण यांची वॉटरसोबत रिॲक्शन करणार तेव्हा त्यामधून हायड्रॉक्साईड्स तयार होतात जे की खूप स्ट्रॉंगली अल्कलाईन नेचरमध्ये असतात, खूप स्ट्रॉंगली बेसिक नेचरमध्ये असतात आणि त्यामुळे त्याला आपण म्हणणार आहोत अल्कली मेटल्स. ओके. सो पुन्हा एकदा रिपीट करते की जेव्हा आपण ग्रुप 1 मधल्या एलिमेंट्सची रिॲक्शन वॉटरसोबत करणार तेव्हा त्यापासून त्या एलिमेंट्सची हायड्रॉक्साईड्स तयार होणार ऑब्व्हियसली. सो आता हे जे हायड्रॉक्साईड्स आहेत हे खूप स्ट्रॉंगली अल्कलाईन नेचरमध्ये असतात आणि त्यामुळे हे सगळे एलिमेंट्स जे आहेत त्यांना आपण अल्कली मेटल्स असं म्हणतो. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता सेकंड जे आहेत म्हणजे ग्रुप सेकंडमधले एलिमेंट्स ते आहेत बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम अँड रेडियम. सो याच्यामधला पण रेडियम रेडिओ ॲक्टिव्ह आहे, सो त्याच्याबद्दल पण आपण जास्त नाही पाहणार आहोत. आपण जस्ट बेरियमपर्यंत डिटेलमध्ये पाहणार आहोत. सो आता या ठिकाणी दीज एलिमेंट्स विथ द एक्सेप्शन ऑफ बेरिलियम, बेरिलियमला वगळता का, कारण बेरिलियम हा त्या ग्रुपमधला सगळ्यात फर्स्ट एलिमेंट आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीज इतर एलिमेंट्सपेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत. सो त्याच्यामुळे बेरिलियमला वगळता जे काही इतर एलिमेंट्स आहेत ग्रुप 2 मधले त्याला आपण अल्कलाईन अर्थ मेटल्स म्हणतो. आता अल्कलाईन तर ठीक आहे की ते वॉटरसोबत रिॲक्ट केल्यानंतर त्याचे जे काही हायड्रॉक्साईड असतात तर ते खूप हायली अल्कलाईन आहेत म्हणून त्याला आपण अल्कलाईन मेटल्स म्हणतो. मग अर्थ का, तर अर्थ यासाठी कारण हे जे यांचे मेटल ऑक्साईड्स आहेत तर ते आपल्याला अर्थच्या क्रस्टमध्ये पाहायला मिळतात. ओके. आणि अर्थच्या क्रस्टमध्ये पाहायला मिळत असल्यामुळे आपण याला अल्कलाईन अर्थ मेटल्स असं म्हणतो. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
मधला एक पॅरेग्राफ मी नाही घेतला आहे. त्याच्यामध्ये फक्त एवढंच होतं की कोणता एलिमेंट रेअर आहे आणि कोणता कसा आहे. तर त्याच्यामध्ये जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल फ्रान्सियम असेल किंवा रेडियम असेल, तर ते 2 एलिमेंट्स जे आहेत ते रेअर आहेत. बाकी सगळे ऑलमोस्ट आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो द जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स इज नोबल गॅस, म्हणजे याच्यामध्ये नोबल गॅसचं जे काही कन्फिगरेशन असेल ते, आणि NS1. मग डिपेंड करते की हे फर्स्ट ग्रुपमध्ये आहे की सेकंड ग्रुपमध्ये आहे, त्यानुसार आपण इथे 1 आणि इथे 2 मित्रांनो, तुम्ही जर नीटची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवरती 33% ऑफर आहे नीटच्या सबस्क्रिप्शनवरती. ही ऑफर फक्त 20 to 28 फेबपर्यंतच आहे. त्याच्यानंतर मात्र याचे प्राइजेस वाढू शकतात किंवा ऑफर कमी होऊ शकते. सो दॅट्स वाय तुम्हाला जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तुम्ही आत्ताच घेऊ शकता. 3 मंथच्या सबस्क्रिप्शनवरती 33% ऑफ आहे आणि 6 मंथवरती 28% ऑफ आहे. पण यासाठी तुम्हाला वापरायचा आहे सुहानी 10 हा कोड, तर तुम्हाला ही ऑफर पाहायला मिळेल. सो तुम्ही कोड वापरणार आहात सुहानी 10. ओके, सो हा कोड तुम्ही वापरू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स आहेत त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. त्यासोबतच जर तुम्ही 1 इयर किंवा 1 इयरपेक्षा जास्त सबस्क्रिप्शन घेणार असाल तर त्याच्यावरती 10% ऑफ आहे. त्यासोबतच 27 फेबला सकाळी 10 वाजल्यापासून काही एक्झाम्स आहेत अनअकॅडमीवरती, तर त्या एक्झाम्सची लिंक पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. या सगळ्या एक्झाम्स फ्री आहेत, सो तुम्ही फ्रीमध्ये एनरोलमेंट करू शकता. अगेन तुम्हाला जर कोड विचारलास तर तुम्ही सुहानी 10 कोड या ठिकाणी वापरू शकता. ओके, एक्झाम फ्री असली तरी पण बऱ्याचशा प्राइजेस आहेत, तुम्ही प्राइजेस बरेचसे जिंकू शकता. त्यासोबतच अनअकॅडमीवरती 25 फेबपासून काही नवीन बॅचेस सुरू होत आहेत. अभ्युदय बॅच नाव आहे. सो या ठिकाणी सगळे इंडियाचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासोबतच 1 to 1 मेंटॉरशिपचे काही सेशन्स आहेत अनअकॅडमीवरती. डाऊट सॉल्विंग सेशन्स आहेत आणि हे तुम्हाला फक्त तुम्ही आणि टीचर्स असं तुम्हाला शिकवलं जाईल. क्लास वगैरे नसणार आहे. तुम्हाला 1 to 1 सगळे डाऊट्स क्लिअर करून दिले जातील. सो याच्या पण लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो अगेन अनअकॅडमी लाईट म्हणून एक सबस्क्रिप्शन आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला 10,000+ प्रॅक्टिस सेट्स पाहायला मिळतात. सगळ्या टेस्टचं ॲनालिसिस तुम्हाला करता येतं. अगेन याच्या लिंक्स पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील आणि या ठिकाणी पण ॲज युज्युअल सुहानी 10 हा कोड तुम्ही वापरणार आहात. सो तुम्हाला असा प्रश्न पडला का की आता आपण यांना एस ब्लॉक एलिमेंट्स असं का म्हणतो? द रिझन बिहाइंड दॅट की यांना आपण एस ब्लॉक एलिमेंट्स यासाठी म्हणतो कारण यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये जो इलेक्ट्रॉन येणार आहे तर तो एस ऑर्बिटलमध्ये येतो. आणि असे जे काही एलिमेंट्स आहेत ज्यांच्या आउटरमोस्ट शेलमधला इलेक्ट्रॉन हा एस ऑर्बिटलमध्ये येतो, त्या सगळ्या एलिमेंट्सला आपण एस ब्लॉकमध्ये टाकणार आहोत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता तुम्हाला सगळ्यांना हे पण माहिती आहे की जो एस ब्लॉक आहे किंवा 1s2 असं आपण लिहितो. सो या ठिकाणी NS2 घेऊया आपण. NS2 असं आपण लिहितो, म्हणजे याचा अर्थ एस ऑर्बिटलमध्ये आपण मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो? 2 इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो. सो हा पण प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो की एस ऑर्बिटल्स मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट करू शकतो? तर त्याचा आन्सर आहे ओनली 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 2 ग्रुप्स फर्स्ट अँड सेकंड किंवा ग्रुप 1 अँड ग्रुप 2 बिलॉंग टू एस ब्लॉक ऑफ द पेरियोडिक टेबल. ग्रुप 1 ऑफ द पेरियोडिक टेबल कन्सिस्ट ऑफ लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम अँड फ्रान्सियम. याच्यामधला फ्रान्सियम जो आहे तर तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे याच्याबद्दल आपण या चॅप्टरमध्ये जास्त काही नाही पाहणार आहोत. आपण जास्तीत जास्त सिझियमपर्यंतच प्रॉपर्टीज पाहणार आहोत. सो दे आर कलेक्टिवली नोन ॲज अल्कली मेटल्स. आता यांना आपण अल्कली मेटल्स का म्हणतो? कारण ते हायड्रॉक्साईड्स जेव्हा आपण यांची वॉटरसोबत रिॲक्शन करणार तेव्हा त्यामधून हायड्रॉक्साईड्स तयार होतात, जे की खूप स्ट्रॉंगली अल्कलाईन नेचरमध्ये असतात, खूप स्ट्रॉंगली बेसिक नेचरमध्ये असतात आणि त्यामुळे त्याला आपण म्हणणार आहोत अल्कली मेटल्स. ओके, सो पुन्हा एकदा रिपीट करते की जेव्हा आपण ग्रुप 1 मधल्या एलिमेंट्सची रिॲक्शन वॉटरसोबत करणार तेव्हा त्यापासून त्या एलिमेंट्सची हायड्रॉक्साईड्स तयार होणार ऑब्वियसली. सो आता हे जे हायड्रॉक्साईड्स आहेत हे खूप स्ट्रॉंगली अल्कलाईन नेचरमध्ये असतात आणि त्यामुळे हे सगळे एलिमेंट्स जे आहेत त्यांना आपण अल्कली मेटल्स असं म्हणतो. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता सेकंड जे आहेत म्हणजे ग्रुप सेकंडमधले एलिमेंट्स ते आहेत बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम अँड रेडियम. सो याच्यामधला पण रेडियम रेडिओ ॲक्टिव्ह आहे, सो त्याच्याबद्दल पण आपण जास्त नाही पाहणार आहोत. आपण जस्ट बेरियमपर्यंत डिटेलमध्ये पाहणार आहोत. सो आता या ठिकाणी दीज एलिमेंट्स विथ द एक्सेप्शन ऑफ बेरिलियमला वगळता का? कारण बेरिलियम हा त्या ग्रुपमधला सगळ्यात फर्स्ट एलिमेंट आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीज इतर एलिमेंट्सपेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत. सो त्याच्यामुळे बेरिलियमला वगळता जे काही इतर एलिमेंट्स आहेत ग्रुप 2 मधले त्याला आपण अल्कलाईन अर्थ मेटल्स म्हणतो. आता अल्कलाईन तर ठीक आहे की ते वॉटरसोबत रिॲक्ट केल्यानंतर त्याचे जे काही हायड्रॉक्साईड असतात तर ते खूप हायली अल्कलाईन आहेत म्हणून त्याला आपण अल्कलाईन मेटल्स म्हणतो. मग अर्थ का? तर अर्थ यासाठी कारण हे जे यांचे मेटल ऑक्साईड्स आहेत तर ते आपल्याला अर्थच्या क्रस्टमध्ये पाहायला मिळतात. ओके, आणि अर्थच्या क्रस्टमध्ये पाहायला मिळत असल्यामुळे आपण याला अल्कलाईन अर्थ मेटल्स असं म्हणतो. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
मधला एक पॅराग्राफ मी नाही घेतला आहे. त्याच्यामध्ये फक्त एवढंच होतं की कोणता एलिमेंट रेअर आहे आणि कोणता कसा आहे. तर त्याच्यामध्ये जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल फ्रान्सियम असेल किंवा रेडियम असेल, तर ते 2 एलिमेंट्स जे आहेत तर ते रेअर आहेत. बाकी सगळे ऑलमोस्ट आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आता या ठिकाणी एक छोटीशी नोट आहे बट खूप महत्त्वाची आहे. द जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट्स इज नोबल गॅस NS1 फॉर अल्कली मेटल्स अँड नोबल गॅस NS2 फॉर अल्कलाईन अर्थ मेटल्स. म्हणजेच तुम्हाला जर कधीही ग्रुप 1 मधल्या कोणत्याही एलिमेंटचं जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन विचारलं तर ते कसं लिहायचं, तर त्याच्या ॲडजस्टंट जो काही नोबेल गॅस असेल त्याचं नाव लिहायचं आणि त्याच्या बाहेर तो जो आपला एलिमेंट आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं की तुमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार होणार. ओके, आणि याच्याच आधारे तुम्ही हे देखील ओळखू शकता की एखादा एलिमेंट तुम्हाला दिला तर तो कोणत्या ब्लॉकमध्ये आहे, कोणत्या ग्रुपमध्ये आहे, हे देखील तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनच्या आधारे सांगू शकता. कसं ते आपण पेरियोडिकच्या लेसनमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. So lithium and beryllium, the first elements of group 1 and group 2 respectively, exhibit some properties which are different from those of the other members of the respective group. So beryllium आणि lithium जे की फर्स्ट आणि सेकंड ग्रुपमधले फर्स्ट एलिमेंट्स आहेत तर त्यांच्या प्रॉपर्टीज त्या ग्रुपमधील इतर एलिमेंट्सपेक्षा खूप वेगळ्या आहेत. सो नेक्स्ट आहे, इन दिस एनामलस बिहेवियर दे रिसेंबल द सेकंड एलिमेंट ऑफ द फॉलोविंग ग्रुप. म्हणजेच काय, तुम्ही डायगोनल रिलेशनबद्दल पाहिलं असेल. सो डायगोनल रिलेशनमध्ये काय होतं, लेट मी ड्रॉ दॅट. सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी आपण सेकंड पिरियडपासून स्टार्ट करणार आहोत. पिरियड सेकंड आणि पिरियड थर्ड, या ठिकाणी ग्रुप 1 आणि ग्रुप 2, ग्रुप 3 म्हणजेच ग्रुप 13. सो आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट ग्रुपमध्ये आहे लिथियम, सेकंड ग्रुपमध्ये असणार आहे आपल्या बेरिलियम. ओके, बेरिलियम. त्याच्यानंतर इथे असणार आहे आपला मॅग्नेशियम. थर्ड पिरियडमधील सेकंड ग्रुपमधील एलिमेंट कोण आहे, मॅग्नेशियम. त्याच्यानंतर बेरिलियम नंतर या ठिकाणी असणार आहे आपला ॲल्युमिनियम. सो अशा पद्धतीने हे जे डायगोनल रिलेशन आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजेच अशा पद्धतीचं. सो ज्या लिथियमच्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या मोस्टली सिमिलर आहेत मॅग्नेशियमशी आणि ज्या बेरिलियमच्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या मोस्टली सिमिलर आहेत ॲल्युमिनियमशी. सो हे जे डायगोनल रिलेशन आहे याला आपण म्हणतो डायगोनल रिलेशन. बट हे का तयार झालं, तर बिकॉज ऑफ साईज. सो लिथियम आणि मॅग्नेशियमची साईज नियर बाय स्लाइटली डिफरन्स असला तरी पण सेम आहे, सेम विथ बेरिलियम आणि ॲल्युमिनियम. आणि त्यांच्या साईज मोस्टली सेम असल्यामुळे यांच्यामध्ये आपल्याला सेम प्रॉपर्टीज पाहायला मिळतात. कारण साईज सेम आहे तर ऑब्व्हियसली आयोनायझेशन एन्थॅल्पी सेम असणार आहे. म्हणजे आयोनायझेशन एन्थॅल्पी जर सेम असेल तर बाकी सगळं ऑलमोस्ट सेम असतंच, जे की आपल्याला बॉन्ड बनवण्यासाठी वगैरे लागतं ते सगळं सेम असतं. सो त्याच्यामुळे यांच्यामध्ये आपल्याला एक डायगोनल रिलेशन पाहायला मिळतं लिथियम, मॅग्नेशियम आणि बेरिलियम, ॲल्युमिनियम यांच्यामध्ये. सो आता लिथियम आणि मॅग्नेशियमच का, लिथियम आणि बेरिलियम का नाही, तर तुम्हाला माहिती आहे की जसं आपण ग्रुपमध्ये खाली जाणार, डाऊन द ग्रुप जाणार, त्यानुसार ॲटॉमिक साईज काय होते, इन्क्रीज होते की डिक्रीज, इन्क्रीज होणार. का इन्क्रीज होणार, कारण आपण जेव्हा डाऊन द ग्रुप जातो तेव्हा प्रत्येक वेळी एक नवीन शेल किंवा नवीन ऑर्बिट ॲड होतं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी साईज काय होते, इन्क्रीज होते. सो त्याच्यामुळे जर आपण पाहिलं आणि जसं आपण पिरियडमध्ये लेफ्ट साईडला जाऊ, जसं आपण पिरियडमध्ये राईट साईडला जाऊ, तर राईट साईडला जात असताना जी साईज आहे तर ते डिक्रीज होते. मग इकडे साईज डिक्रीज होणार आहे, इकडे साईज इन्क्रीज होणार आहे आणि त्यामुळे याची आणि याची साईज सेम येते आणि बेरिलियम आणि ॲल्युमिनियमची साईज सेम येते. ओके, सो दॅट्स वाय याला आपण डायगोनल रिलेशन म्हणतो आणि यांच्या प्रॉपर्टीज ऑलमोस्ट सेम असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, द डायगोनल रिलेशनशिप इज ड्यू टू सिमिलॅरिटी इन आयोनिक सायझेस ऑर चार्ज बाय रेडियस रेशो. म्हणजेच याला आपण काय घेणार आहोत, हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं की त्यांच्यावरती जो चार्ज आहे आणि त्यांची जी काही रेडियस आहे यांचा जर आपण रेशो घेतला तर तो लिथियम आणि मॅग्नेशियम यांचा ऑलमोस्ट सेम येतो. ओके, सो मोनोव्हॅलंट सोडियम, अगेन ग्रुप 1 मधले जे काही एलिमेंट्स आहेत ते सगळे मोनोव्हॅलंट आहेत, त्यांची व्हॅलन्सी काय असते, 1 असते. सो मोनोव्हॅलंट सोडियम अँड पोटॅशियम आयन अँड डायव्हॅलंट मॅग्नेशियम अँड कॅल्शियम आयन आर फाउंड इन लार्ज प्रपोर्शन इन बायोलॉजिकल फ्लुइड्स. बायोलॉजिकल फ्लुइड्स म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये काय पाहायला मिळतं, सोडियम आहे, पोटॅशियम आहे. का असतात, तर तुम्हाला माहिती आहे बायोलॉजीमध्ये तुम्ही शिकला असाल की सोडियम पोटॅशियमचे चॅनल्स असतात किंवा त्यासोबतच जर आपण पाहिलं तर प्रत्येक सेलचं काम व्यवस्थित चालण्यासाठी त्याच्यामध्ये सोडियम असतं, पोटॅशियम असतं. त्यासोबतच अगेन आपल्या बॉडीमध्ये जे सगळे बोन्स आहेत तर ते कॅल्शियमपासून बनलेत, मॅग्नेशियमपासून बनलेले आहेत. सो दॅट्स वाय हे सगळे जे काही एलिमेंट्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. सो अगेन सोडियम आणि पोटॅशियम मोनोव्हॅलंट आहे, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम डायव्हॅलंट आहे. डायव्हॅलंट म्हणजे काय, त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. सो ते कसे आहेत, डायव्हॅलंट आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे सगळं आपण नर्व इम्पल्स कंडक्शन कसं करतात वगैरे सगळं बायोमध्ये आहे. सो तुम्हाला जर बायो असेल तुम्ही तो चॅप्टर रेफर करू शकता. बायो नसेल तर काही गरज नाही आहे, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की एक बॉडीचा प्रॉपर बॅलन्स राखण्यासाठी आणि नर्व इम्पल्सेससाठी सोडियम, पोटॅशियम किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम या सगळ्या एलिमेंट्सची आवश्यकता असते. सो नेक्स्ट आहे,
ग्रुप 1 एलिमेंट्स त्याला आपण अल्कली मेटल्स म्हणतो. का म्हणतो हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. सो आधी आपण फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जसं आपण डाऊन द ग्रुप जाणार त्याप्रमाणे ॲटॉमिक साईज जी आहे तर ती इन्क्रीज होते. ओके, डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो तेच आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की डाऊन द ग्रुप ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. सो या ठिकाणी प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दिलेलं आहे. लिथियममध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 3 असतात. सो 1s2 2s1 त्याच पद्धतीने बाकी सगळ्या एलिमेंट्सचं या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहायला मिळेल. तुम्ही ते पाहू शकता. कसं आलं ते आपण ऑलरेडी थर्ड चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे पेरियोडिक क्लासिफिकेशनमध्ये. नेक्स्ट आहे ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाई. सो दी अल्कली मेटल ॲटम्स हॅव द लार्जेस्ट साईज इन अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ द पेरियोडिक टेबल. असं का? सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, कुठे गेला आपला टेबल, हां. सो या ठिकाणी साईज डिक्रीज होते, या ठिकाणी साईज इन्क्रीज होते. सो साईज जर इकडे डिक्रीज होत असेल तर ऑब्व्हियसली यांची साईज सगळ्यात मोठी असायला पाहिजे. सो त्याच्यामुळे ग्रुप 1 मधले जे एलिमेंट्स आहेत त्यांची साईज सगळ्यात मोठी असते. पण ही साईज नोबल गॅसेसपेक्षा कमी असते. ओके, तुम्ही जरी इकडे साईज डिक्रीज होते आहे असे म्हणत असाल तरी पण हे जे तुमचे नोबेल गॅसेस आहेत त्यांची साईज मात्र सगळ्यात मोठी असते, ग्रुप 1 मधल्या एलिमेंट्सपेक्षाही मोठी असते. ओके, सो इथे आपण जिथे साईजबद्दल चर्चा करणार आहोत तिथे आपण कुठेही नोबेल गॅसला कन्सिडर नाही करणार आहोत, कारण नोबेल गॅसमधली साईज आपण वॉन डेर वालच्या आधारे फाइंड आउट करतो. आता आपण फक्त आयोनिक रेडियस किंवा कोव्हॅलंट रेडियस याच्याबद्दलच बोलणार आहोत. ओके, सो त्याच्यामुळे जरी आपण असं म्हणतोय की ग्रुप 1 मधल्या एलिमेंट्सची साईज सगळ्यात मोठी असते त्या पिरियडमध्ये, तरीही ती साईज मात्र नोबेल गॅसपेक्षा कमी असते. ओके, सो रिझन काय आहे, कारण नोबेल गॅसची साईज आपण वॅन डेर वालमध्ये मोजतो आणि याची साईज आपण या सगळ्या एलिमेंट्सची साईज आपण आयोनिक किंवा कोव्हॅलंट रेडियसमध्ये मोजतो. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कशामुळे साईज वाढते, ड्यू टू इन्क्रीज इन द ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक शेल वाढत जातं आणि त्याच्यामुळे साईज वाढत जाते. सो द ॲटम बिकम्स लार्जर. द मोनोव्हॅलंट आयन आर स्मॉलर दॅन पॅरेंट ॲटम. म्हणजेच काय, सपोज की या ठिकाणी आहे आपल्याकडे एक लिथियमच्या फर्स्ट ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, सेकंड ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आता लिथियम काय झालं, Li+ झालं, म्हणजे याने 1 इलेक्ट्रॉन काय केला, डोनेट केला. 1 इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर लिथियममध्ये 2 इलेक्ट्रॉन्स राहिले. सो लिथियम काय झाला, असा झाला. म्हणजेच हा जो आयोनिक साईजवाला जो आताचा नवीन तयार झालेलं आपलं ऑर्बिट आहे किंवा नवीन तयार झालेलं एलिमेंट आहे याची साईज याच्यापेक्षा मोठी आहे का छोटी आहे, मोठी आहे. सो त्याच्यामुळे पॅरेंट ऑर्बिटलपेक्षा किंवा पॅरेंट ॲटमपेक्षा जो मोनोव्हॅलंट आयन आहे त्याची साईज कशी असते, कमी असते. ऑब्व्हियसली आयन डोनेट केला किंवा इलेक्ट्रॉन डोनेट केला तर साईज डिक्रीजच होणार आहे. सो कॉमन सेन्स किंवा कॉमन लॉजिक आहे. नेक्स्ट आहे the atomic and ionic radii of alkali metal increases on moving down the group and they increase in size while going from lithium to cesium. जसं आपण लिथियम टू सिजियम जाणार आहोत त्याप्रमाणे ही साईज काय आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आयोनायझेशन एन्थॅल्पी. ॲज यू नो की आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे साईजशी. सो तुम्ही आता लगेच सांगू शकता की लिथियम टू सिजियम आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होईल, इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल, डिक्रीज होणार. का डिक्रीज होणार, कारण लिथियम टू सिजियम साईज इन्क्रीज होते ना. सो त्याच्यामुळे आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, सो देअरफॉर ही जी आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे तर ती डाऊन द ग्रुप काय होते, डिक्रीज होते. आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय, तर एखाद्या एखाद्या एलिमेंटची इलेक्ट्रॉन डोनेट करण्यासाठी आवश्यक असणारी एनर्जी याला आपण म्हणणार आहोत आयोनायझेशन एन्थॅल्पी. ओके, सो एखाद्या एलिमेंटला एखादा इलेक्ट्रॉन डोनेट करण्यासाठी किती एनर्जी लागते याला आपण म्हणणार आहोत आयोनायझेशन एन्थॅल्पी. सो ही जी आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे तर ती लिथियमपासून सिजियमपर्यंत डाऊन द ग्रुप काय होते, डिक्रीज होते. याच्यामागे अजून एक रिझन आहे. तुम्ही जर पाहिलं तर लिथियममध्ये फक्त 3च इलेक्ट्रॉन्स आहेत. सो इथे 2 आणि इथे 1, त्याच्यामुळे न्यूक्लियसचा जो चार्ज आहे तो तिघांवरतीही खूप जास्त आहे. तेच जर आपण सिजियममध्ये पाहिलं तर सिजियममध्ये खूप सारे शेल्स आहेत आणि त्याच्यामुळे जो आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावरती न्यूक्लियसचा एवढा चार्ज नाही आहे आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली सिजियम पटकन आपल्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. पण लिथियमला मात्र पटकन डोनेट करता येणार नाही. लिथियमला जास्त एनर्जी लागणार आणि सिजियम कमी एनर्जीमध्ये पण इलेक्ट्रॉन जो आहे तो डोनेट करू शकतो. म्हणजे याचा अर्थ डाऊन द ग्रुप न्यूक्लिअर अट्रॅक्शन कमी झाल्यामुळे जी आपली आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे ती पण कमी होते. ओके, सो तुम्ही याच्यावरून असाही निष्कर्ष काढू शकता की हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे साईजशी, त्याचबरोबर हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे न्यूक्लिअर अट्रॅक्शनशी किंवा झेड इफेक्टशी. झेड इफेक्टलाच आपण न्यूक्लिअर अट्रॅक्शन म्हणतो. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे सगळं सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे हायड्रेशन एन्थॅल्पी. हायड्रेशन एन्थॅल्पी म्हणजे काय, तर एखादा एलिमेंट जेव्हा आपण घेणार आहोत तेव्हा तो एलिमेंट किती पटकन
म्हणजे तो एलिमेंट जर आपण पाण्यामध्ये टाकला तर तो किती पटकन त्याचं हायड्रेशन पॉवर आहे, तर त्याच्यानुसार आपण याची हायड्रेशन एन्थॅल्पी डिसाईड करतो, हायड्रेशन एनर्जी डिसाईड करतो. सो द हायड्रेशन एन्थॅल्पीज हे सगळे तुम्हाला एन्थॅल्पीज डिटेलमध्ये पाहायला मिळतील केमिकल बॉन्डिंगमध्ये. सो हायड्रेशन एन्थॅल्पीज ऑफ अल्कली मेटल आयन्स डिक्रीज विथ इन्क्रीज इन दी आयोनिक साईज. जेवढी मोठी आयोनिक साईज असेल तेवढं त्याला ऑब्व्हियसली कमी वॉटर येऊन अट्रॅक्ट होणार, जेवढी छोटी साईज असेल तेवढी त्याला जास्त पाणी येऊन अट्रॅक्ट होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे या ठिकाणी डिपेंड करते की साईज कशी आहे. अगेन हे पण साईजशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. जर जास्त साईज जर जास्त मोठी असेल तर त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल्स कमी अट्रॅक्ट होणार, साईज जर छोटी असेल तर वॉटर मॉलिक्युल्स जास्त अट्रॅक्ट होणार. सो या ठिकाणी जास्त हायड्रेशन एन्थॅल्पी असणार. ओके, सो सगळ्यात कमी साईज कोणाची आहे, लिथियमची. सो लिथियमकडे जास्त हायड्रेशन एन्थॅल्पी असणार आहे, जास्त हायड्रेशन एन्थॅल्पी लागणार आहे, आणि सीझियमकडे कमी हायड्रेशन एन्थॅल्पी लागणार आहे. So lithium has maximum degree of hydration and for this reason lithium salts are mostly hydrated. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही लिथियम सॉल्ट्स पाहिले तर त्याच्यामध्ये 2 वॉटर मॉलिक्युल्स अटॅच होतात. सो लिथियम सॉल्ट्स कसे आहेत, मोस्टली हायड्रेटेड आहेत. रिझन काय आहे, हायड्रेशन एन्थॅल्पी जास्त आहे आणि साईज छोटी आहे. ओके, सो नेक्स्ट आहे फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे आहे की अल्कली मेटल्स कसे असतात, सिल्वरी व्हाईट असतात, आणि जे आपले अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत ते पण सिल्वरी व्हाईटच असतात. सो तुम्हाला या ठिकाणी कन्फ्युजन होणार नाही. सॉफ्ट आहेत आणि लाईट मेटल्स आहेत. सो जर आपण ग्रुप 1 मधले सगळे एलिमेंट्स पाहिले एक्सेप्ट लिथियमला सोडून जे सगळे एलिमेंट्स आहेत तर ते थोडेसे सॉफ्ट असतात. आपण इझिली त्याला केकसारखं कटही करू शकतो. सोडियमला जर आपण घेतलं, सॉलिड सोडियमला, तर त्याला आपण इझिली केकसारखं चाकूने वगैरे कट करू शकतो, एवढं ते स्मूथ असतं किंवा सॉफ्ट असतं. ओके, बट जर आपण लिथियम वगैरे घेतला तर लिथियम ॲज यू नो की एक्सेप्शन आहे या पूर्ण ग्रुपमधलाच. सो त्याच्यामुळे लिथियम एवढा सॉफ्ट नाही की त्याला आपण इझिली कट करू शकतो, तो थोडासा यांच्यापेक्षा हार्ड असतो. ओके, कंपॅरेटिव्हली. Because of the large size, these elements have low density which increases down the group from lithium to cesium. जर आपण पूर्ण ग्रुप पाहिला आणि त्याच्यामध्ये जर आपण हा पूर्ण पिरियड पाहिला तर या पूर्ण पिरियडमध्ये सगळ्यात कमी डेन्सिटी कोणाची असते, ग्रुप नंबर 1ची असते. पण ही डेन्सिटी लिथियम टू सीझियम काय होते, इन्क्रीज होते. काय इन्क्रीज होते, तर ॲज यू नो की लिथियम टू सीझियम जेव्हा आपण जाणार तेव्हा जनरल गोष्ट आहे की ॲटॉमिक मास काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि ॲज यू नो की डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजेच डेन्सिटी काय आहे, मासची डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सो त्याच्यामुळे जसं लिथियम टू सीझियम मास इन्क्रीज होईल तशी काय होणार आहे, डेन्सिटी पण इन्क्रीज होणार आहे. बट ही काय आहे, केमिस्ट्री आहे. केमिस्ट्री इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॉट, एक्सेप्शन्स. तर त्याच्यामुळे या ठिकाणी अजून एक एक्सेप्शन आहे, ते म्हणजे असं की जरी हा ट्रेंड बाकीचे सगळे एलिमेंट्स फॉलो करत असले तरीही हे जे सोडियम आहे आणि पोटॅशियम आहे त्यांचं मात्र काहीतरी वेगळं चालू आहे. याच्यामध्ये जे पोटॅशियम आहे त्याचं डेन्सिटी खरं तर जास्त असायला पाहिजे, पण ती सोडियमपेक्षा काय असते, कमी असते. सो या ठिकाणी आपण जर पाहिलं ॲज युज्युअल ट्रेंडनुसार तर ती जास्त असायला हवी होती, पण सोडियमची डेन्सिटी काय होणार आहे, जास्त होणार आहे, आणि पोटॅशियमची डेन्सिटी काय असते, कमी असते, ॲज पर दे आपल्या ज्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज असतात त्याच्यानुसार. ओके, सो हे झालं सोडियम आणि पोटॅशियमबद्दल. हे बऱ्याचदा विचारलं जातं आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण हे थोडंसं एक्सेप्शन आहे आणि एक्सेप्शन खूपदा विचारलं जातं. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं द मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट्स ऑफ दी ग्रुप 1 एलिमेंट्स इज व्हेरी लो. का, तर त्यांच्यामध्ये वीक मेटॅलिक बॉन्ड्स प्रेझेंट असतात, कारण एकच सिंगल व्हॅलन्सी आहे, एकच सिंगल व्हॅलेंट इलेक्ट्रॉन आहे त्यांच्यामध्ये. सो त्याच्यामुळे बॉन्ड ब्रेकिंग करण्यासाठी किंवा बॉन्ड तयार करण्यासाठी पण एवढे स्ट्रॉंग बॉन्ड्स तयार होत नाहीत. सो काय असणार आहे, मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट वीक असणार आहे. The alkali metals and their salts impart characteristic color to an oxidizing flame. याचा अर्थ काय की सपोज आपण एखादं कोणत्याही ग्रुप 1 मधलं एलिमेंट घेतलं आणि ते एलिमेंट जर आपण फ्लेमवरती किंवा ज्योतवरती ठेवलं, गॅसची ज्योत म्हणा किंवा कुठलीही ज्योत म्हणा, त्याच्यावरती जर आपण ठेवलं तर ते एक पर्टिक्युलर कलर दाखवतात. मग जर लिथियम असेल तर क्रिम्सन रेड वगैरे दाखवतात. तर असं का होतं, तर ॲज यू नो की जेव्हा आपण त्या पर्टिक्युलर एलिमेंटला हीट देणार आहोत तर हीटमुळे काय होतं की त्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते एक्साईट होतात, आणि एकदा का इलेक्ट्रॉन्स एक्साईट झाले की ते त्याच्या ओरिजिनल स्टेटपासून कुठे जातात, हायर स्टेटमध्ये जातात. आणि हायर स्टेट कशी असते, अनस्टेबल असते, त्याच्यामुळे ते पुन्हा हायरमधून लोअरमध्ये यायला बघतात. आणि जेव्हा ते हायरमधून पुन्हा लोअरमध्ये म्हणजेच स्टेबिलिटीमध्ये यायला बघतात तर तेव्हा त्या ठिकाणी काय होणार आहे, त्यांना एनर्जी रिलीज करावी लागते. आणि ते जेव्हा एनर्जी रिलीज करणार असतात तर तेव्हा त्याच्यापासून एक लाईटचं रेडिएशनचा एक पॅच तयार होतो जो की विजिबल असतो, आणि तो पॅच ज्या कलरचा असेल त्याला आपण म्हणतो की लिथियमने मग क्रिम्सन रेड कलर दिला का, सोडियमने येलो कलर दिला की पोटॅशियमने कुठला कलर दिला, ते आपण त्याच्यानुसार ठरवतो. ओके, सो ही जी इथून रिलीज होणार आहे एनर्जी किंवा हीट याच्यानुसार आपण तो कलर ठरवणार आहोत. आणि ते कलर्स खूप महत्त्वाचे आहेत कारण या कलर्सच्या आधारेच मग आपल्याला पुढे कळणार आहे की एखादा एलिमेंट कुठला आहे, ते आपण त्या कलरच्या आधारेच ओळखू शकतो.
सो आता या ठिकाणी हे सगळे कलर्स खूप महत्त्वाचे आहेत की लिथियम क्रिम्सन रेड देणार आहे, सोडियम येलो कलर देणार आहे, पोटॅशियम व्हायलेट कलर देणार आहे, रुबिडियम रेड व्हायलेट कलर देणार आहे, सीझियम ब्ल्यू कलर देणार आहे. कारण याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारलेही जातात आणि हे तुम्हाला प्रॅक्टिकल्समध्ये पण खूप उपयोगी ठरणार आहे. सो हे नक्की लक्षात ठेवा. हे तुम्ही जर गुगलवरती फोटोज वगैरे सर्च केले तर तुम्हाला चांगलं लक्षात राहील की सोडियम कुठल्या कलरचा असतो. मोस्टली बरेच जणांनी सोडियम पाहिलेही असेल येलो कलरचा असतो तुमच्या लॅबोरेटरीमध्ये वगैरे, तर पाहून तुम्हाला जास्त चांगलं समजेल आणि तुम्ही ते लक्षात ठेवावंच लागेल तुम्हाला, कारण ते बऱ्याचदा विचारलं जातं. सो ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अल्कली मेटल्स कॅन देअरफॉर बी डिटेक्टेड बाय द रेस्पेक्टिव्ह फ्लेम टेस्ट अँड कॅन बी डिटरमाइंड बाय फ्लेम फोटोमेट्री or atomic absorption spectroscopy, and these elements when irradiated with light, the light energy absorbed may be sufficient to make an atom to lose the electron. सो बेसिकली हे आपण का वापरतो की सपोज आपल्याला ग्रुप 1 मधला कुठलाही एखादा एलिमेंट मिळाला. आता तो एलिमेंट कोणता कलर इम्पार्ट करतो याच्या आधारे आपण हे सांगू शकतो की तो एलिमेंट कोणता आहे. जर त्याने येलो कलर इम्पार्ट केला तो सोडियम असणार आहे, जर त्याने रेड व्हायलेट कलर इम्पार्ट केला तर तो रुबिडियम वगैरे असणार आहे. सो त्या कलरच्या आधारे आपण तो एलिमेंट ओळखू शकतो. सो त्यासाठी ही टेस्ट परफॉर्म केली जाते. त्यासोबतच जर आपण एनर्जी जेव्हा तो ॲब्झॉर्ब करणार आहे तो इलेक्ट्रॉन, तर तेव्हा ती एनर्जी एवढी सफिशियंट असते की तो एलिमेंट स्वतःमधला इलेक्ट्रॉन पण लूज करू शकतो. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. चार्ट पूर्ण व्हॅल्यूज वगैरे आहे असं लक्षात ठेवायची गरज नाही आहेत. फक्त ट्रेंड काय फॉलो केला जातो आहे तो पाहू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल ॲटॉमिक नंबर कोणता आहे, म्हणजे सोडियमचं काय आहे, पोटॅशियमचं काय आहे, सिझियमचं काय आहे, या बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. त्यासोबतच ॲटॉमिक मास इन्क्रीज होतो आहे का डाऊन दी ग्रुप, तर इन्क्रीज होतो आहे, किंवा ॲटॉमिक नंबर डाऊन द ग्रुप इन्क्रीज होतो आहे, किंवा इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन डाऊन द ग्रुप जर आपण पाहिलं तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर इन्क्रीज होतो आहे. सो या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. अगेन साईज इन्क्रीज होते म्हणजे आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज व्हायला पाहिजे, कारण दोन्ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो हा एक ट्रेंड माहिती पाहिजे. त्यासोबतच हायड्रेशन एन्थॅल्पी पण कसा आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो जर या व्हॅल्यूज म्हणजे साईजच्या व्हॅल्यूज इन्क्रीज झाल्या तर हायड्रेशन एन्थॅल्पी किंवा आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो हा सगळा ट्रेंड तुम्हाला माहिती असला पाहिजे. त्यासोबतच जर नेक्स्ट आपण पाहिलं दॅट इज मेटॅलिक रेडियस वगैरे, तर ते पण डाऊन द ग्रुप काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर आयोनिक रेडियस आहे, ते पण डाऊन द ग्रुप काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. नेक्स्ट आहे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. अगेन जर आपण पाहिलं तर या ठिकाणी डाऊन द ग्रुप कमी कमी होत जाते, कारण डाऊन द ग्रुप साईज वाढत जाते. सो इलेक्ट्रॉन इझिली बाहेर काढू शकणार. सो त्याच्यामुळे हे कायचं नाव मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट रिड्यूस कमी कमी होत जाणार आहे. नेक्स्ट आहे डेन्सिटी. जर आपण पाहिलं तर ॲज युज्युअल डाऊन दी ग्रुप काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. बट या ठिकाणी एक्सेप्शन आहे, ते म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्टँडर्ड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज पाठ वगैरे करायची गरज नाही आहे, फक्त एक ट्रेंड पहा या ठिकाणी कशा पद्धतीने होणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर रुबिडियम आणि सीझियम यांचं काय वेगळं चालू आहे, कारण ॲक्च्युली जी व्हॅल्यू आहे तर ती 925 नंतरची व्हॅल्यू पाहिजे होती, बट या ठिकाणी आधी 930 आहे आणि मग ती व्हॅल्यू कमी कमी होत चालली आहे. सो हे एक थोडंसं एक्सेप्शन आहे. बाकी ऑक्युरन्स वगैरे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण ते मोस्टली नाही विचारलं जात. बट या ठिकाणी व्हॅल्यूज लक्षात नाही ठेवता आल्या तरी पण चालेल, फक्त ट्रेंड लक्षात ठेवता आला पाहिजे की काय इन्क्रीज होणार आहे आणि काय डिक्रीज होणार आहे. ओके. सो दी अल्कली मेटल्स आर हायली रिॲक्टिव्ह ड्यू टू देअर लार्ज साईज अँड लो आयोनायझेशन एन्थॅल्पी. सो एकतर लार्ज साईज असल्यामुळे एन्थॅल्पी लो आहे आणि त्याच्यामुळे आउटर मोस्ट ऑर्बिटलमधला इलेक्ट्रॉन पटकन लूज केला जातो आणि त्याच्यामुळे जे आपले अल्कलाइन मेटल्स आहेत तर ते कसे आहेत, ते जास्त रिॲक्टिव्ह आहेत, रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. सो द रिॲक्टिव्हिटी ऑफ दीज मेटल्स इन्क्रीज डाऊन दी ग्रुप, आणि ही रिॲक्टिव्हिटी डाऊन द ग्रुप काय होते, इन्क्रीज होते. सो रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स एअर. The alkali metals tarnish in dry air due to formation of their oxides, which in turn react with moisture to form hydroxides. सो बेसिकली सपोज की आपण या ठिकाणी सोडियम घेतलं, तर सोडियम जर आपण असंच सराउंडिंगमध्ये किंवा एअरमध्ये ठेवलं तर ऑब्व्हियसली एअरमध्ये ऑक्सिजन आहे. सो सोडियम ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करणार आणि या ठिकाणी सोडियम ऑक्साईड्स तयार होणार. ओके. आता हे जे सोडियम ऑक्साईड्स आहेत ते अगेन जे सराउंडिंगमधलं मॉइश्चर आहे, जे पण मॉइस्ट एअर वगैरे असेल त्याच्यामधलं मॉइश्चरला म्हणजेच इनडायरेक्टली वॉटरला काय करणार आहेत, एब्झॉर्ब करणार आहेत आणि वॉटरसोबत रिॲक्ट होऊन हायड्रॉक्साईड तयार करणार आहेत. ओके. सो दे बर्न विगरसली इन ऑक्सिजन फॉर्मिंग ऑक्साइड्स. सो जेव्हा सोडियम आपण बर्न करणार आहोत तेव्हा ऑब्व्हियसली सराउंडिंगमधल्या ऑक्सिजनसोबत ते रिॲक्ट करणार आणि आपल्याला सोडियम ऑक्साईड्स मिळणार आहेत. त्याचप्रमाणे लिथियम काय करतो, मोनो ऑक्साईड्स तयार करतो. म्हणजेच या ठिकाणी लिथियम हे जे ऑक्साईड आहे म्हणजेच LiO याला आपण म्हणणार आहोत मोनो ऑक्साईड, कारण या ठिकाणी एक सिंगल ऑक्सिजनचा वापर केला गेलेला आहे. 2 ऑक्सिजन आहेत, 2 ऑक्सिजनचा वापर या ठिकाणी केला गेलेला आहे, त्याच्यामुळे आपण 2LiO असं घेतो. नेक्स्ट आहे
जे सोडियम आहे तर ते परऑक्साईड फॉर्म करतं. परऑक्साईड म्हणजेच काय, Na2O2 याला आपण काय म्हणणार आहोत, परऑक्साईड. सो या ठिकाणी सोडियम काय तयार करतात, परऑक्साईड तयार करतात. आणि नेक्स्ट जे आहे सोडियमपासून पुढे म्हणजेच पोटॅशियम असेल, रुबिडियम असेल, सिझियम असेल, तर हे सुपर ऑक्साईड तयार करतात. सुपर ऑक्साईड म्हणजेच कसं, KO2चा फॉर्म किंवा RbO2चा फॉर्म, CSO2चा फॉर्म, याला आपण म्हणणार आहोत सुपर ऑक्साईड. जर आपण साधे ऑक्साईड किंवा मोनो ऑक्साईड पाहिलं तर यांचं जे ऑक्सिडेशन स्टेट असते तर ती असते -2 ॲज युजल. पण जर आपण सुपर ऑक्साईड किंवा परऑक्साईडमध्ये पाहिलं तर परऑक्साईडची ऑक्सिडेशन स्टेट असते -1 आणि सुपर ऑक्साईडची ऑक्सिडेशन स्टेट असते -1/2. ओके, सो हे ऑक्सिडेशन स्टेट्स तुम्हाला नाही दिलेत NCERTमध्ये, सो त्या लिहून ठेवा. सो जेणेकरून तुम्हाला हे प्रत्येक ठिकाणी युजफुल असेलच. हे तुम्हाला अगेन जेव्हा तुम्ही P ब्लॉक शिकणार आहात तेव्हा पण तुम्हाला हे अगेन पाहायला मिळेलच. ओके, सो ऑक्सिडेशन स्टेट आहेत, सिंपल किंवा मोनो ऑक्साईड तयार झाले असतील तर -2, परऑक्साईड तयार झालं असेल तर -1 आणि सुपर ऑक्साईड तयार झालं असेल तर -1/2. परऑक्साईड नेहमी सोडियमसोबतच तयार होतं. ऑक्साईड्स लिथियम, सोडियम सगळ्यांसोबत तयार होतात आणि जे सुपर ऑक्साईड्स आहेत तर ते पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम यांच्यासोबतच तयार होतात. मग असं का आहे, तर असं यासाठी आहे की जेवढा छोटासा केटायन असेल, म्हणजे जेवढा छोटासा मेटल असेल किंवा जेवढा छोटा ग्रुप 1 मधला एलिमेंट असेल तेवढाच छोट्याशा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करणार आहेत. जेवढा मोठा असेल तेवढ्या मोठ्या ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करणार आहेत. आणि त्याच्यामुळे हा ट्रेंड आहे की पहिल्यांदा ऑक्साईड म्हणजे छोट्या ह्याच्यासोबत लिथियम रिॲक्ट करतो. सोडियम थोडासा मोठा असल्यामुळे तो परऑक्साईडसोबत रिॲक्ट होतो किंवा तो परऑक्साईड तयार करतो. आणि पोटॅशियम किंवा रुबिडियम किंवा सिझियम थोडे जास्त मोठे असल्यामुळे ते डायरेक्ट रिॲक्शन करून सुपर ऑक्साईड तयार करतात. ओके, सो हा एक ट्रेंड आहे. रिॲक्शन पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लिथियम सोबतची, कुठे गेली ते, हां, ही आहे लिथियम सोबतची रिॲक्शन. नेक्स्ट आहे सोडियम आणि M, याचा अर्थ काय, या ठिकाणी तुम्ही पोटॅशियम, रुबिडियम, सिझियमपैकी कोणताही एखादा एलिमेंट घेतला तरी तुम्हाला सेम रिॲक्शन मिळणार आहे आणि या ठिकाणी सुपर ऑक्साईडच तयार होणार आहे. सो अगेन लिथियम शोज एक्सेप्शनल बिहेवियर इन रिॲक्टिंग डायरेक्टली विथ नायट्रोजन ऑफ एअर टू फॉर्म दी नायट्राइड्स. सो Li3n या ठिकाणी तयार होणार आहे जेव्हा लिथियम नायट्रोजनसोबत तयार होतो. लिथियम वगळता ग्रुप 1 मधला इतर कोणताही एलिमेंट नायट्रोजनसोबत रिॲक्शन करत नाही, फक्त लिथियमच रिॲक्ट करतो. लिथियम का रिॲक्ट करतो, कारण लिथियम आणि मॅग्नेशियम सेम आहे. सो मॅग्नेशियम नायट्रोजनसोबत रिॲक्शन करू शकतो, त्याच्यामुळे लिथियम देखील नायट्रोजनसोबत रिॲक्शन करतो ड्यू टू दी देअर सेम प्रॉपर्टीज किंवा डायगोनल रिलेशन. ओके, बट इतर कोणताही एलिमेंट ग्रुप 1 मधला नायट्रोजनसोबत नायट्राइड्स तयार करत नाही. So because of their high reactivity towards air and water, alkali metals normally kept in kerosene. जर तुम्ही एअरमध्ये ठेवलं तरी पण ते रिॲक्शन दाखवत आहेत. जर तुम्ही अल्कली मेटल्सला वॉटरमध्ये ठेवलं तरी पण ते हायड्राइड्स तयार करतायत. मग यांना ठेवायचं कुठे, तर यांना केरोसिनमध्ये ठेवलं जातं. ओके, सो सोडियम, पोटॅशियम हे सगळे जे आहेत खूप एक्सप्लोजिव्ह आहेत. म्हणजे तुम्ही जर त्यांना जस्ट एअरमध्ये जरी ठेवलं तरी त्यांना फायर म्हणजे ते काय म्हणतात ते फ्लेम वगैरे तयार करू शकतात किंवा तुम्ही त्याला वॉटरमध्ये ठेवलं तरी ते असे बूम बूम फ्लेम तयार करतात. सो त्याच्यामुळे यांना आपण केरोसिनमध्ये ठेवतो, कुठलेही ॲक्सिडेंट्स होणे सगळं अवॉइड व्हावं यासाठी. ओके, सो नेक्स्ट आहे फर्स्ट प्रॉब्लेम आलेला आहे आपल्याकडे. कुठे होता तू, हां, 10.1. व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ पोटॅशियम इन KO2. KO2 काय आहे, सुपर ऑक्साईड आहे आणि सुपर ऑक्साईडमध्ये जे ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे ऑक्सिजनचं तर ते असतं -1/2. सो मायनस हे आपण कसं फाइंड आउट करतो, पोटॅशियमला आपण x घेऊया. सो x + -1/2 मल्टिप्लाय बाय 2 का केलं, कारण ऑक्सिजन किती आहेत, 2 आहेत. सो 2 कॅन्सल होईल, x - 1 सो इज इक्वल टू 0, त्याच्यामुळे x इज इक्वल टू काय आलं, +1. देअरफॉर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ पोटॅशियम काय आहे, +1 आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की पोटॅशियम सुपर ऑक्साईड तयार करणार आहे, परऑक्साईड तयार करणार आहे की ऑक्साईड तयार करणार आहे. जर तुम्हाला हेच माहिती नसेल तर तुमचा आन्सर हमखास चुकणार आहे. ओके, सो नेक्स्ट. सो आता आपण पाहतोय रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स वॉटर. जल ही जीवन है, बाकी सब मोहमाया है. सो अल्कली मेटल्स रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म हायड्रॉक्साईड अँड डायहायड्रोजन. ॲज यू नो, जेव्हाही कुठला मेटल वॉटरसोबत रिॲक्ट होतो तेव्हा त्यापासून आपल्याला डायहायड्रोजन गॅस लिबरेट झालेला पाहायला मिळतो आणि तो मेटल त्या वॉटरच्या मॉलिक्यूलसोबत एक हायड्रॉक्साईडचा बॉन्ड तयार करतो. सिम्पल. सो रिॲक्शन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. M म्हणजे कोणतंही अल्कली मेटल आहे, त्याला जेव्हा आपण वॉटरसोबत रिॲक्ट करणार तेव्हा ते एक मेटल हायड्रॉक्साईड तयार करणार आहे आणि एक हायड्रोजन तयार करणार आहे. ओके, सो it may be noted that although lithium has most electronegative electropotential value, its reaction with water is less vigorous than that of the sodium.
सो तुम्ही जर पाहिलं तर सोडियमपेक्षा जो लिथियम आहे तर तो कमी म्हणजे जास्त एवढ्या स्पीडने वॉटरसोबत रिॲक्शन करत नाही. काय रिझन असावं? ते रिझन हेच आहे की लिथियमची साईज छोटी आहे. साईज छोटी असल्यामुळे न्यूक्लियर अट्रॅक्शन जास्त आहे आणि त्यामुळे हायड्रेशन एन्थॅल्पी पण जास्त आहे आणि त्यामुळे लिथियमला पटकन वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही. जसं की सोडियम पटकन वॉटरसोबत विगरसली रिॲक्ट होतो त्याप्रमाणेच लिथियम रिॲक्ट होत नाही. ओके, सो हेच अगेन या ठिकाणी एक्सेप्शन आहे की लिथियम साईज छोटी असल्यामुळे हायड्रेशन एनर्जी खूप जास्त असल्यामुळे तो पटकन किंवा विगरसली वॉटरसोबत रिॲक्शन करत नाही. दे ऑल्सो रिॲक्ट विथ प्रोटॉन डोनर्स सच ॲज अल्कोहोल ओए रुको की जरा सच दॅट अल्कोहोल गॅशियस अमोनिया अँड अल्काइन्स. सो त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर हे जे आपले अल्कलाईन मेटल्स आहेत तर ते एकतर एअरसोबत रिॲक्ट करतात, वॉटरसोबत रिॲक्शन करतात, त्याचसोबत ते प्रोटॉन डोनर्ससोबत पण रिॲक्शन करतात. प्रोटॉन डोनर्समध्ये कोण कोण येतं? अल्कोहोल आहे, गॅशियस अमोनिया आहे, अल्काइन्स वगैरे आहेत एक्सेट्रा. ओके, सो नेक्स्ट आहे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स डायहायड्रोजन. सो डायहायड्रोजन म्हणजे काय? आपला H2. आता जर डायहायड्रोजनसोबत मेटल रिॲक्ट झाला तर काय तयार होईल? मेटल हायड्राइड्स. करेक्ट. सो जेव्हा मेटल्स किंवा अल्कली मेटल्स डायहायड्रोजनसोबत रिॲक्ट होणार आहेत तर तेव्हा ते रिॲक्शनसाठी त्यांना 673 केल्विनपर्यंत टेम्परेचर हवं असतं. बट अगेन या ठिकाणी लिथियमला मात्र रिॲक्शनसाठी 1073 केल्विन टेम्परेचर हवं असतं. का? तर लिथियम अगेन साईज छोटी असल्यामुळे, अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे बॉन्ड ब्रेकडाऊन करण्यासाठी किंवा रिॲक्शनसाठी याला खूप जास्त टेम्परेचरची आवश्यकता असते. सो दॅट्स वाय या ठिकाणी सगळे मेटल्स जे आहेत अल्कली मेटल्स तर ते अराउंड 673 केल्विनपर्यंत रिॲक्शन करतात आणि यांचे मेटल हायड्राइड्स तयार होतात आणि जे आयोनिक असतात. ओके, यांचे जे मेटल हायड्राइड्स आहेत तर ते आयोनिक असतात आणि ॲज यू नो की जे आयोनिक कंपाऊंड्स असतात त्यांचं मेल्टिंग पॉईंट काय असते? खूप जास्त असतं. सो दॅट्स वाय या ठिकाणी हाय मेल्टिंग पॉईंट. नेक्स्ट आहे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स दी हॅलोजन्स. हॅलोजन्स म्हणजे काय? ग्रुप 17 मधले जे काही सगळे एलिमेंट्स येतात त्याला आपण काय म्हणतो? हॅलोजन्स. सो आता हे जे आपले मेटल्स आहेत अल्कली मेटल्स तर ते हॅलोजन्ससोबत कसं रिॲक्शन करतात ते आता आपण पाहूया. The alkali metals radially react vigorously with halogens to form ionic halides. सो जेव्हा अल्कली मेटल्स कोणत्याही हॅलोजनसोबत मग मे बी इट विल बी फ्ल्युरिन असेल किंवा क्लोरीन असेल किंवा आयोडीन असेल कोणासोबतही रिॲक्शन करणार तेव्हा त्यापासून मेटल हॅलाइड्स तयार होतात आणि हे जे हॅलाइड्स असतात तर ते आयोनिक असतात आणि यांचा एक जनरल फॉर्म्युला कसा असतो? एम पॉझिटिव्ह कारण ह्याने इलेक्ट्रॉन दिलेला आहे आणि एक्स म्हणजे आपले हॅलोजन्स निगेटिव्ह चार्ज कारण यांनी इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केलेला आहे. सो हवेवर लिथियम हॅलाइड्स आर समवॉट कोव्हॅलंट्स. लिथियमचे हॅलाइड्स कोव्हॅलंट्स असतात. का? कारण लिथियमची जी पोलरायझेशनची कॅपेबिलिटी आहे लिथियमची तर ती थोडीशी जास्त असते, पोलरायझेशन जास्त असतं. पोलरायझेशन वगैरे हे सगळं आपण फचान्स रूलमध्ये पाहिलं होतं केमिकल बॉन्डिंगमध्ये. ओके, सो पोलरायझेबिलिटी काय असते? जसं आपण साईज बद्दल पाहूया किंवा जसं आपण केटायन पाहूया तर जेवढा छोटासा केटायन असेल तेवढा मोठा एनायन त्याला जाऊन चिटकतो आणि त्यांच्यामधलं जे कोव्हॅलंट कॅरेक्टर आहे तर ते तेवढंच मोठं असतं किंवा तेवढंच जास्त असतं. सो त्याच्यामुळे जे लिथियम आहे त्याच्यामधलं कोव्हॅलंट कॅरेक्टर आपल्याला जास्त पाहायला मिळतं. द लिथियम आयन इज व्हेरी स्मॉल इन साइज अँड हॅज हाय टेंडन्सी टू डिसॉर्ट इलेक्ट्रॉन क्लाउड अराउंड द निगेटिव्ह हॅलाइड आयन अँड सिन्स an ion with large size can be easily disordered among the halides आणि त्याच्यामुळे लिथियम जे आहे लिथियम सगळ्यात छोटी साईज असून किंवा सगळ्यात छोटा केटायन असून पण आयोडीन सारख्या एवढ्या मोठ्या एनायनसोबत ते बॉन्ड तयार करतात. ओके, सो या ठिकाणी कंडिशन काय आहे? छोटा केटायन असला पाहिजे आणि मोठा एनायन असला पाहिजे. सो छोटा केटायन मोठा एनायन जेव्हा असेल तेव्हा तिथे आपण फजान्स रूलचा वापर करतो आणि फजान्स रूलच्या आधारे तेव्हा अशा कंडिशनमध्ये जे कोव्हॅलंट कॅरेक्टर असतं ते सगळ्यात जास्त असतं. सो त्याच्यामुळे लिथियम आयोडीन हा जो आपला एक तयार होणारा कंपाऊंड आहे याच्यामध्ये जे कोव्हॅलंट कॅरेक्टर असतं तर ते सगळ्यात जास्त असतं आणि अदर जे सगळे आहेत एलिमेंट्स त्यांच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर जास्त असतं. ओके, नेक्स्ट आहे रिड्युसिंग नेचर. द अल्कली मेटल्स आर स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यातल्या त्यात लिथियम बिईंग दी मोस्ट अँड सोडियम बिईंग दी लिस्ट पॉवरफुल. लिथियम सगळ्यात जास्त स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, सोडियम सगळ्यात कमी स्ट्रॉंग किंवा कमी पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे. द स्टँडर्ड इलेक्ट्रॉन पोटेन्शियल which measures the reducing power represents the overall changes. सो या ठिकाणी जी ई मायनस असं जे आपण लिहिलेलं आहे तर ती जी ईची व्हॅल्यू आहे याचा अर्थ ते काय आहे? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे की जे एखाद्या एलिमेंटची रिड्युसिंग पॉवर किती आहे म्हणजे ते दुसऱ्या मेटलला किती पटकन रिड्यूस करू शकतं हे या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करता येतं. सो याच्यामध्ये पहिल्यांदा तर असं आहे की तुम्हाला हे माहिती आहे जर एखादा मेटल सॉलिडपासून गॅशियस स्टेटमध्ये जर आपण त्याला कन्वर्ट करणार असू तर याला आपण म्हणतो सब्लिमेशन एन्थॅल्पी. ते जर आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय? तर गॅशियस स्टेटमधला किंवा आयसोलेटेड गॅशियस स्टेटमधला एखादा इलेक्ट्रॉन
एखादा एलिमेंट त्याचा इलेक्ट्रॉन जेव्हा आपण रिमूव्ह करणार आहोत तर तेव्हा जी एनर्जी द्यावी लागते किंवा घ्यावी लागते किंवा बाहेर फेकली जाते एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक, याला आपण म्हणणार आहोत आयोनायझेशन एन्थॅल्पी. नेक्स्ट आहे हायड्रेशन एन्थॅल्पी. म्हणजे काय? जेव्हा एखादा मेटल आयन वॉटरसोबत, जेव्हा एखादा मेटल किंवा एखाद्या मेटलचा आयन वॉटरसोबत रिॲक्ट होतं तेव्हा त्या मेटलचा ॲक्वियस फॉर्म, म्हणजे तो मेटल आपल्याला ॲक्वियस फॉर्ममध्ये किंवा वॉटरच्या मॉलिक्युल्ससोबत पाहायला मिळतो, वॉटरच्या मॉलिक्युल्ससोबत अटॅच्ड पाहायला मिळतो. त्याला आपण म्हणतो त्या एलिमेंटची हायड्रेशन एन्थॅल्पी. ओके, सो विथ द स्मॉल साइज ऑफ आयन, lithium has the highest hydration enthalpy. Again, hydration enthalpy is inversely proportional to the size, which accounts for its high negative value, high negative electrode potential value and its high reducing power. So lithium ची reducing power खूप जास्त आहे, तो बाकीच्या एलिमेंट्सला पटकन रिड्यूस करू शकतो रिड्यूसिंग पॉवर जास्त असल्यामुळे. सो आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम 10.2, ज्यामध्ये आपण याच्याशी निगडीत एक एक्झाम्पल पाहणार आहोत. सो नेक्स्ट आहे the reducing potential for Cl to Cl minus, म्हणजे Cl2 to Cl minus मध्ये जाण्यासाठी आहे, दॅट इज पॉझिटिव्ह 1.36. अगेन फॉर आयोडीन ते आहे 0.53. या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत, गेन केले जात आहेत. सो Ag निगेटिव्हमध्ये जेव्हा जाणार आहोत, Ag प्लसमधून आपण जेव्हा Ag जाणार आहोत तेव्हा त्या ठिकाणी रिड्युसिंग पोटेन्शियल असणार आहे, दॅट इज 0.79. अगेन सोडियम आयनपासून सोडियममध्ये जाताना असणार आहे -2.71. फॉर लिथियम इट विल बी -3.04. सो आपल्याला हे जे सगळे स्पीशीज आहेत यांना आपण डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिड्युसिंग स्ट्रेंथने लावणार आहोत. सो आता ह्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आपल्याकडे इलेक्ट्रॉन पोटेन्शियलच्या, त्याला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात रिड्युसिंग स्ट्रेंथशी. ओके, सो ह्या काय असणार आहेत, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार आहेत रिड्युसिंग स्ट्रेंथशी. याचा अर्थ या ठिकाणी सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे, दॅट इज क्लोरीनची. सो क्लोरीनची व्हॅल्यू मोठी असल्यामुळे ते सगळ्यात कमी रिड्युसिंग स्ट्रेंथवालं आयन असणार आहे. ओके, सो आता या ठिकाणी सगळ्यात लहान व्हॅल्यू कोणाची आहे लिथियमची. सो लिथियमची रिड्युसिंग स्ट्रेंथ सगळ्यात जास्त असणार आहे. सो लिथियम फर्स्ट, आफ्टर दॅट नेक्स्ट सोडियम येणार आहे, त्याच्यानंतर थर्ड Ag येईल, त्याच्यानंतर येणार थर्ड आयोडीन येईल, त्याच्यानंतर फोर्थ येणार आहे Ag आणि त्याच्यानंतर येणार आहे क्लोरीन. ओके, सो ज्याची व्हॅल्यू जास्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते सगळ्यात कमी रिड्युसिंग स्ट्रेंथवाला आहे आणि ज्याची व्हॅल्यू सगळ्यात कमी पाहायला मिळते त्याची रिड्युसिंग स्ट्रेंथ मोठी आहे. ओके, सो हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सोल्युशन्स इन लिक्विड अमोनिया. सो जर आपण अल्कली मेटल्स लिक्विड अमोनियामध्ये जर टाकले तर त्यापासून आपल्याला एक डीप ब्ल्यू कलर पाहायला मिळतो त्या सोल्युशनचा. ओके, सो हा कशामुळे पाहायला मिळतो, तर द ब्ल्यू कलर ऑफ द सोल्युशन इज ड्यू टू द अमोनिएटेड इलेक्ट्रॉन विच ॲब्झॉर्ब्स एनर्जी इन द विजिबल रिजन ऑफ लाईट अँड थस इम्पार्ट्स ब्ल्यू कलर टू द सोल्युशन. सो आता या ठिकाणी ब्ल्यू कलर कशामुळे येतो, तर जो अमोनिएटेड इलेक्ट्रॉन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय, सो हा जो अमोनिएटेड इलेक्ट्रॉन आहे तर तो काय करतो, जी पण विजिबल रिजनमधली लाईट असेल तर तिला ॲब्झॉर्ब करणार आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे तो जेव्हा इलेक्ट्रॉन लाईट ॲब्झॉर्ब करेल तेव्हा सगळ्यात जास्त ब्ल्यू कलरची लाईट ॲब्झॉर्ब केली जाते आणि त्याच्यामुळे त्या सोल्युशनला ब्ल्यू कलर मिळतो. सो द सोल्युशन्स आर पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय की त्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. ओके, सो ते कसे असणार आहेत, पॅरामॅग्नेटिक असणार आहेत. अँड ऑन स्टँडिंग स्लोली लिबरेट हायड्रोजन रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ अमाइड. सो आता या ठिकाणी हळूहळू जे आपलं हायड्रोजन आहे ते रिलीज होणार आहे किंवा लिबरेट होणार आहे आणि त्यापासून तिथे अमाइड्स झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सो या ठिकाणी एम म्हणजे कोणताही मेटल जो तुम्ही अल्कली मेटल्समधला घेणार असाल तर तो या ठिकाणी असणार आहे एम आणि आपल्याला मेटल्स अमाइड झालेले पाहायला मिळतील. सो नेक्स्ट आहे ओके, या ठिकाणी तुम्हाला AM पाहायला मिळते. AM याचा अर्थ काय आहे, अमोनिया. म्हणजेच हे सोल्युशन हे जे मेटल आहे तर ते अमोनियाच्या सोल्युशनमध्ये आहे असं आपल्याला AMचा अर्थ सांगायचा आहे. सो इन कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन द ब्ल्यू कलर चेंजेस टू ब्रॉन्झ कलर अँड बिकम्स डायमॅग्नेटिक. सो जे पॅरामॅग्नेटिक असतात त्यांचा कलर असतो ब्ल्यू आणि जे डायमॅग्नेटिक तयार होतात त्यांचा कलर असतो ब्रॉन्झ. सो हे तुम्हाला बऱ्याचदा विचारलं जातं. सो पॅरामॅग्नेटिक काय असणार आहे, ब्ल्यू हा खूप प्यारा असा किंवा हवा असा वाटणारा असं समथिंग कलर आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि मग उरलेलं जे असेल ते ब्रॉन्झ. ओके, ब्रॉन्झ मग उरलेलं काय राहिलं डायमॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक काय असणार आहे ब्रॉन्झ कलरचा. सो कोणताही एक लक्षात ठेवा, दुसरं आपोआप लक्षात राहील. सो पॅरा ब्ल्यू वगैरे काहीतरी असं. नेक्स्ट आहे किंवा ब्ल्यू कलरचं रोज असतं, ब्रॉन्झ कलरचं नसतं, आय डोंट थिंक असेल. सो या ठिकाणी ब्ल्यू कलरचं रोज आहे. सो एक रोज आहे छान क्यूटचं मस्त असं काहीतरी लक्षात ठेवा. ओके, सो नेक्स्ट आहे युजेस.
Lithium metal is used to make useful alloys, for example with lead to make white metal. या ठिकाणी जर आपण लिथियम आणि लेडचं एक अलॉय तयार केलं तर त्यापासून व्हाईट जे तयार होते त्याला आपण व्हाईट मेटल म्हणतो. हे पण बऱ्याचदा विचारलं जातं आणि हे मोटर इंजिन्समध्ये वगैरे वापरलं जातं. जर आपण लिथियम आणि ॲल्युमिनियमचे अलॉय तयार केलं तर ते एअरक्राफ्टमध्ये वापरलं जातं, कारण ह्यांचं वेट खूप कमी असतं, लाईट वेटेड असतात हे. जर मॅग्नेशियमसोबत अलॉय तयार केलं तर यापासून आर्मर प्लेट्स वगैरे तयार केले जातात. इट इज यूज्ड इन थर्मोन्यूक्लिअर रिॲक्शन्स. हे थर्मोन्यूक्लिअर रिॲक्शन्समध्ये पण लिथियमचा वापर केला जातो. लिथियम इज ऑल्सो यूज टू मेक इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. सोडियम इज यूज टू मेक सोडियम PB लीड. सोडियम लीड अलॉय नीडेड टू मेक PbEt4 अँड PbMe4. सो या ठिकाणी सोडियम आणि आपलं जे लीड आहे यांचे अलॉयज वगैरे तयार केले जातात. दिस ऑर्गॅनोलीड हे सगळे ऑर्गॅनोलीड कंपाऊंड्स आहेत. PbEt4 असेल किंवा PbMe4 असेल. सो हे सगळे ऑर्गॅनोलीड कंपाऊंड्स आहेत. हे कुठे वापरले जातात? अँटिक नॉक ॲडिक्टिव्स टू पेट्रोल. बट नाव अडेज व्हेकल यूज लेड फ्री पेट्रोल. बट आता व्हेकल्स जे आहेत ते लीड फ्री पेट्रोल वापरतात, सो त्याच्यामुळे हे नाही वापरलं जात. नेक्स्ट आहे लिक्विड सोडियम मेटल इज यूज्ड ॲज अ कूलंट इन फास्ट ब्रीडर न्यूक्लिअर रिॲक्टर्स. सो जे न्यूक्लिअर रिॲक्टर्स असतात तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट तयार केली जाते. सो तिथलं सगळं कूलडाऊन करण्यासाठी एखादा कूलंट एजंट हवा असतो, तर त्यासाठी वापरलं जातं लिक्विड सोडियम. ओके, सो बऱ्याचदा कूलंट एजंट कोण आहे वगैरे असं विचारलं जातं. नेक्स्ट आहे अ वायटल रोल इन बायोलॉजिकल सिस्टम्स. कोणाचं? पोटॅशियमचा. सो बायोलॉजिकल सिस्टम्समध्ये पोटॅशियम एक खूप महत्त्वाचा रोल निभावतो. पोटॅशियम क्लोराईड इज यूज्ड ॲज फर्टिलायझर्स. हे पण महत्त्वाचं आहे. फर्टिलायझर्स म्हणजे खत. नेक्स्ट आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सॉफ्ट सोप. सो सॉफ्ट सोप म्हणजे आपण जे सोप्स वापरतो आपल्या बॉडी वॉशसाठी वगैरे, तर त्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड्स वगैरे असतात. इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अन एक्सलंट ॲब्झॉर्बंट ऑफ कार्बन डायऑक्साईड. सो कार्बन डायऑक्साईडला ॲब्झॉर्ब करण्याचं काम पण पोटॅशियम करतं. सीझियम इज यूज्ड इन डिवायझिंग फोटो इलेक्ट्रिक सेल्स. सो सीझियम वगैरे फोटो इलेक्ट्रिक सेल्समध्ये वापरले जातात. रिझन हे आहे की यांची आयोनायझेशन इंथॅल्पी कमी असते, सो दॅट्स वाय ते फोटो इलेक्ट्रिक सेल्समध्ये वगैरे वापरले जातात. ओके. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्यामध्ये आपण फक्त जनरल कॅरेक्टर्स पाहणार आहोत. जे आपले अल्कली मेटल्स आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये ऑक्साईड्स आणि हायड्रॉक्साईड्स काय असतात, हेलाइड्स काय असतात, सॉल्ट्स ऑफ ऑक्झोलाइड्स काय असतात, तर तो असणार आहे पार्ट 1चा बी पार्ट. ओके, आणि नेक्स्ट पार्टपासून आपण सुरू करणार आहोत, त्याच्यानंतर पार्टपासून ग्रुप 2. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बाय बाय.